राणीच्या बागेतील आता पेग्विन्सच्या इंग्रजी नावावरून ठाकरे सेना आणि भाजप आमने सामने आल्याचं पाहायला मिळतंय। नव्यानं जन्मलेल्या पेग्विन्सच्या पिल्लांना मराठी नावं देण्यात यावी अशी मागणी भाजपने केली आहे। तर यांच्या मुलांची नावं इंग्रजीत आहेत त्याचं काय असं म्हणत किशोरी पेडणेकरांनी भाजपला टोला लगावलाय। नव्यानं जन्मलेल्या पिल्लांना नॉडी, टॉम आणि पिंगू अशी नावं देण्यात आली आहेत। नुकताच केंद्र सरकारने देखील मराठी भाषेला राजभाषा अभिजात दर्जा दिला आहे। राज्य शासनाने देखील सर्व व्यवहार मराठीमधून करण्याचा आग्रह धरलेला आहे। किंबहुना मुंबई महानगरपालिकेने देखील प्रत्येक आस्थानाची नावं ही मराठीत असावी असा आग्रह केलेला आहे। असे असताना देखील जाणून बुजून राणीबाग प्रशासन ही मुद्दामून मराठीचा अपमान करण्यासाठी, मराठीचा द्वेष करण्यासाठी त्यांनी ह्या पेग्विनच्या पिल्लांची नावं इंग्रजीमध्ये ठेवली आहेत। कुठेतरी मराठीचा अपमान करण्यासाठी राणीबाग प्रशासन काम करते आणि त्यांना जागा करण्यासाठी आणि मराठीमधून नावं देण्यासाठी आमचं याचं आंदोलन आहे। मराठी अस्मिता आहे तर मराठीतून नावं हवी। आजही इंग्रजी बोर्ड काढले गेले नाही आहेत दुकानांवरचे। आजही ह्यांच्या घरातल्या कुत्र्यांची नावं इंग्रजीत आहेत। अगदी ह्यांच्या घरातल्या मुलांची पण किंग, प्रिन्स अशी नावं आहेत। त्यामुळे उगाच हा ढोंगीपणा करणं, एक तर हंबोल्ट पेग्विन आहेत का त्या पेग्विनच्या जीवावर उठलेत आणि म्हणून पेग्विनवरनं राजकारण। अरे ते गरीब जीव आहे, तो पक्षी आहे, लोकांचं मनोरंजन करतं,